काही ठळक घडामोडी. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील जंगलामध्ये साग, खैर आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. आतापर्यंत हजाराहून अधिक वृक्षांची या ठिकाणी तोड झालेली आहे. मात्र सदर परिसरातील वन विभाग तसेच मुख्य वनसंवर्धन अधिकाऱ्यांचं या प्रकरणाकडे दुर्लक्ष होते. मौल्यवान झाडांच्या मालकीचा माल अनुसूचित खातेदाराला अंधारात ठेवून काष्टी विक्री आगारावर वाहतूक करण्याचे भासून तो माल बिगर आदिवासी खातेदारांच्या मालामध्ये समाविष्ट केल्याचा प्रकार वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे. जव्हार उपवनरक्षक अधिकारी निरंजन दिवाळकर यांच्या संगनमताने या ठिकाणी लाखो रुपयांची वृक्षांची कत्तल होत आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या वृक्षतोडीबाबत रसाळकर हे जवळजवळ गेल्या 4 ते 5 वर्षापासून पत्रव्यवहार करत आहेत. मात्र या पत्रांना वन अधिकारी व शासन केराची टोपली दाखवित असल्यामुळे त्यांनी सरतेशेवटी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर व संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांनी जंगल माफियांच्या संगनमताने अवैध साग, ऐन यासारख्या मौल्यवान वृक्षाची बेसुमार प्रमाणात कत्तली करून अवैधरित्या वाहतूक केलेली आहे. याबाबत मी मुख्य वन संरक्षक वनवृत्त ठाणे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार, ईमेल, अर्ज सादर केलेले होते. गेले 5 महिन्यापासून माझा पत्रव्यवहार सुरू होता, परंतु संबंधित मॅडमनी कोणत्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी मी इथे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. साहेब, हां, याच्या अगोदर 2011 पासून पर्यावरण वाचवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न करतोय. आमच्यावरती पण साम दाम दंड भेदाचा पूर्ण वापर केला जातोय, पण आम्ही त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक घालत नाही आणि हे पर्यावरण वाचावं, जंगल वाचावं याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि वेळोवेळी आमच्या अर्जांची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषणाचा मार्गाने जातो नेहमी. जंगल माफियांवर कुठलं राजकीय वरद जास्त आहे? जंगल माफिया आणि वन अधिकारी यांचं संगनमत झालेलं असते. शेवटी राजकीय वरद असल्याशिवाय काहीच शक्य नाही ना. बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर या घटनेचे पडसाद ठाण्यात पाहायला मिळाले. ठाण्यात उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा होता. मात्र या ठिकाणी मनसैनिकांनी मोठा राडा केला. मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकले. त्यामुळे इथं मोठा तणाव निर्माण झाला होता. ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे उद्धव ठाकरेंचा मेळावा होता. मात्र या मेळाव्याच्या ठिकठिकाणीच मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी महिला आंदोलकांचाही मोठा सहभाग होता. संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण फेकले. त्यामुळे तणाव वाढत गेला. त्यात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे उद्धव ठाकरेंची सभा होती. त्यावेळी मनसे कार्यकर्ते सभास्थळी घुसले. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. जवळपास 50 ते 60 मनसे कार्यकर्ते इथे आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यात महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. उद्धव ठाकरे गडकरी रंगायतच्या दिशेने येत असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर थेट गडकरी रंगायतन येथे घुसून मनसेने गोंधळ घातला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयांची लाच देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न मिंदे सरकारकडून केला जात आहे. केवळ 1500 रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का, असा सवाल उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. महिलांनी आता आम्हालाच लाच नको तर रोजगार द्या अशी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे उद्धव सेनेच्या वतीने भगवा सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की आता शिक्षण, पुस्तके यांच्यासह आरोग्य विम्यावर GST लावला आहे. म्हणजे जिंदगी की साथ भी आणि जिंदगी की बाद भी GST भरा. राज्य सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. 3 महिने थांबा, मग तुमचे सरकार मिंदे यांच्या कलेक्टरांना कुठे पाठवते ते बघाच, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाण्याने आजवर शिवसेनेवर प्रेम केलंय. याच प्रेमापोटी शिवसेना ठाण्यात टिकून आहे.
ठाणेकरांनी मेहनत घेतली नसती तर मेंढीची जाडीसुद्धा उगवली नसती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. आधी 15 लाख देणार होते, आता 1500 वर बोलवण करण्याचे काम झाले असून वरचे शून्य कोणाच्या खिशात गेले असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यात क्लस्टर योजनेची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला आहे. त्यांच्या कृत्यामुळे ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एकीकडे ठाण्यात शनिवारी रात्री उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भगवा सप्ताह निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती, तर दुसरीकडे त्याच वेळी ठाण्यातील आनंद आश्रम येथे उभाटा सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर अनिता बिर्जे या उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत ठाम होत्या, त्यामुळे त्यांना महिला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपासून बिर्जे या उभाटा सेनेसोबत फारशा दिसून येत नव्हत्या. अखेर शनिवारी रात्री त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. राजकारणासाठी नाही तर समाजसेवेसाठी मी हा प्रवेश करत असल्याच्या अनिता बिर्जे यांनी सांगितलं आहे. पूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीच्या पटांगणात येत होते, मात्र आता मातोश्री दिल्लीच्या वाऱ्या करीत आहेत. मला मुख्यमंत्री करा म्हणून खेटा घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार परिणाम म्हणून पडणार म्हणून अशी ओरड करत आहेत, मात्र आता सरकार स्थापन होऊन 2 वर्ष झाले, अद्यापही सरकार टिकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार सोडलेले नाहीत, म्हणूनच आमचे सरकार टिकून आहे, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपारी फेकली गेली आणि ॲक्शनला रिॲक्शन हीच असते, परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत याचे समर्थन होऊ शकणार नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला. तसे गडकरी रंगायतन परिसरात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर ठाण्यात ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तो समोर आला असतात, पळून कशाला गेलात, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आले होते. यावेळी नितीन कंपनी भागात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या हल्ल्यात ताफ्यातील एका वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच गडकरी रंगायतन परिसरात उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. रात्री उशिरा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच मनसेच्या या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. महिलांना पुढे करून हा प्रकार झाला आहे. मर्द असता तर समोर आला असतात, पळून कशाला गेलात. गडकरी रंगायतनमध्ये 2 ते 3 हजार शिवसैनिक होते. हे शिवसैनिक खाली उतरले असते तर वेगळं काही घडलं असतं. शिवसैनिकांवर हल्ले करण्याची भाषा करू नका, असे राजन विचारे म्हणाले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.